पहिले आम्ही आता महाकाल मंदिरात जाणार आहे, मग तिथून कालभैरवच्या मंदिरात. हे 2 1 3 अरे 4 आहे 4. आता ड्रोन पाहिजे होता माझ्याकडं, म्हणजे नाही काय चांगलं स्पेसिफिक तुम्हाला व्ह्यू देतात असतं वर्ण वगैरे कसं दिसतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे दुसऱ्या दिवसामध्ये. आणि आम्ही काल रात्री 4:30ला पोचलो इथं, 4:30-5ला, आणि त्यांनी आम्हाला एक रूम दिली. आणि 7:30ला आम्ही आत्ता इकडं कुठल्या मंदिरात आलो रे? कालभैरव, मग महाकाल. 2 मंदिर आहेत ना. पहिले आम्ही आता महाकाल मंदिरात जाणार आहे, मग तिथून कालभैरवच्या मंदिरात जाणार. तर मी तुम्हाला आता दाखवतो. हे बघा, हे लोक बघा. खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय, तर कॉन्फिडन्सची कमतरता मला सुद्धा जाणवते, जसं तुम्हाला जाणवत असं. तो म्हणजे नाही, मी हात खिशात टाकतो. आम्ही 1.5 तासामध्ये खाली नाही का आवरून आलो आहे, आंघोळ वगैरे करून. नुसती धावपळ चालू आहे कुत्र्यागत, कारण की असं पॅकेज आहे ना, असंच होतं मला आता. म्हणजे नाही का माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पॅकेजमध्ये, मी कधी गेलो नाही. बघू अजून पुढं काय काय बघायला भेटतं. आत्ता तर नाही का पहिलाच दिवस आहे. जस्ट आत्ता आम्ही चप्पल काढली आणि नाही का एंट्री केली आहे. लाईनीत लागलो आहे, पटकन दर्शन होणं असं वाटतं, कारण गर्दी तर काय वाटत नाही. गाईज एवढे फोन उचले तर किती पैसे येईल ना, पण हे फोन सगळे इथं जमा करायचे, इथं जमा करायचे. गाईज आत्ताच आम्ही आलो दर्शन करून. फोन त्यांनी जप्त केलं तर काही शूट नाही करता आलं. तर इथं नाही का ते देवांच्या मूर्त्या वगैरे ते दाखवतो मी तुम्हाला. हां, तो कुठला आहे? नाही, वेगळे. तर इथून जाणार कालभैरवला. आणि आम्ही आत गेलो, आम्हाला मस्त तिथे नाही का आरती वगैरे भेटली. तिथं आम्ही मस्त अर्धा तास आतमध्येच होतो, जरा भारी वाटलं आतमध्ये. गाईज आता मी इकडं आलोय कालभैरवला, तिथून दर्शन झालंय आणि मला कुत्र्यागत झोप येते. भाई मोबाइल बंद कर लो भाई। इधर से क्या कर रहे हैं? बाबूजी वहाँ से आइए आप।
माकडं दाखवतो मला. माझ्यासारखेच आहे थोडे थोडे वेगळे, जास्त फरक नाही. जमायला असं काय करतोय? तिकडं 3 आहेत. 1 2 ये 2 1 3 अरे 4 आहे 4. नाही बघा इकडे यायचा होता. खाजवतोय आता, बरं वाटतंय. खूप खाजवले जाते. व्हॉइस ओव्हर करतोय मी. WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन. गाईस कालवानी नाश्त्याच्या वेळेला जेवण दिलंय, जेवायच्या वेळेला नाश्ता दिलाय. काय सांगू तुम्हाला, आता आम्ही जेवतोय. 10:30 वाजले. काल 7:30ला जेवण दिलं, आज 10:30ला जेवण दिलं. आता काय सांग, हे बघा तुम्हाला दाखवतो. आणि ओरिजिनल जेवणाच्या वेळेस आम्ही चहा पिणार आहे 3 वाजता. गाईस फायनली आम्ही आत्ता राजस्थानमध्ये पोहोचलोय. जर मी तुम्हाला असा अवतार मारा दिसत असेल तर तुम्हाला आता तसंच बघायला लागेल, कारण की मी आत्ताच झोपेत नोटलोय. आणि खिडकीतनं बाहेर बघितल्यावर मला असं वाटलं की नाही का पूर्ण वाळवंट दिसत, पण तसं काही नाही. इथं पण कोणतरी येऊन झाडं लावून गेले. आपल्याच महाराष्ट्रातले लोक असतील, जिथं झाडं लावायला पाहिजे तिथं नाही लावत, जिथं लावायला पाहिजे तिथं लावतं. आता काय करणार, मला वाटलं थोडं वाळवंट भेटून बघू आता पुढं जाऊन काय होतं आहे. आणि हा बघा, आज आत्ताशी जेवण चालू आहे, नाश्ता. आम्ही आत्ताच चहा पिला. तर पुढं जाऊन बघू आपल्याला वाळवंट बघायला भेटतं का. आत्ता आम्ही जयपूरपासून बी खूप लांब आहे. कुठे आहे रे तू बघितलं ते काय होतं? उदयपूरपाशी आहे आत्ता. काहीतरी ते भटवडा असं पण होतं तिथं, कुठलं तरी गाव आहे तसं, तिथं आहे आम्ही आत्ता. 7-8 तासाच्या प्रवासानंतर आम्ही सावरिया सेटला पोहोचलोय. आणि आत्ता 9 वाजले, 1-1.5 वाजता आम्ही निघालो. भाई हा सावरिया सेटचा नजारा बघा, तुम्हाला दाखवतो. आत्ता ड्रोन पाहिजे होता माझ्याकडं, म्हणजे नाही काय चांगलं स्पेसिफिक तुम्हाला व्ह्यू देता आला असतं वरनं वगैरे कसं दिसतं. खूप मोठा एरिया आहे, आरामात अर्धा 1 किलोमीटरची ती नाही का लाईटिंगची लाईन आहे. तो इनको आप कौन हो? तो मेरा नाम भाषा बोले है ना. गाईज मंदिर खूप मोठं आहे आणि नाही का फुल लाईटिंग वगैरे केली एकदम, नाही का म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ बघितलंच असेल. मला तर नाही का सांगते ना, डोळ्याने बघण्यात वेगळं वाटत असतात. आता तुम्ही समोरनं वाटतात तिथं तुम्हाला वेगळं वाटतं, जर समोरनं बघण्यात तुम्हाला वेगळंच येईल. एरिया फिरून जाऊ ना थोडा. गाईज आमचं एवढं भारी लग होतं, तुम्हाला काय सांगू. आम्हाला दोन्ही वेळेसची आरती भेटली, तिकडं पण
महाकालला, उज्जैनला. आणि इथं पण आम्ही जस्ट चालतो तिथं पण आम्हाला आरती चालू होते पहिलं. प्रसाद सकाळी पण आरती भेटली ना, आता आरती भेटली. गाईज बाहेरच्या साईडने मंदिर बघा नाही का, म्हणजे बघा माझ्या बॅक साईडला तुम्हाला समोर न दाखवतो. बघा किती लॉंग आहे मागपर्यंत. गाईज आम्ही राधाराणी म्हणून नाही का नावाने रेस्टॉरंट आहे, इथं आलो. तुम्हाला दाखवतो सीटिंग नाही का कशी येते. एक मिनिट. हे बघा सगळं खाली खाली बसून आहे पूर्ण. चपाती आहे का रे ही आजी? चपाती आहे का? अच्छा असं काय तरी नाही रे. काय आपले आंबे